नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 12 तारखेलाच म्हणजे 11 तारखेला रात्री 1च्या टायमाला विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर तयार झालेला आहे. 12 तारखेला 12 तारखेलाच मानतो आणि तो कंटिन्यू राहत आहे 12 तारखेला. तसेच हा 12 तारखेला विशाखापट्टणम या भागामध्ये आणि बंगालच्या उपसागरात या दोन्ही ठिकाणी हा लो प्रेशर कंटिन्यू राहिल्यामुळे 12, 13 तसेच 14 या तारखांना हा लो प्रेशर कंटिन्यू राहून तो विदर्भात आणि तेलंगणा तसेच हैदराबाद, कर्नाटक या भागामध्ये येत आहे आणि तसाच तो झाशीची राणी विदर्भ या भागामध्ये सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 15 तारखेपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिजोरदार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, आपण सांगितल्याप्रमाणे 10-11 तारखेला सोलापूर या भागामध्ये तसेच विदर्भात जोरदार पाऊस झाला आणि सोलापूर ते अक्कलकोट या ठिकाणी खूप मुसळधार पाऊस दाखवला होता. तो देखील त्या ठिकाणी अक्कलकोटला ढगफुटी झाली 10 ते 11 तारखेला दोन्हीच्या मध्ये. तरी शेतकरी मित्र, आपण पाहणार आहोत की उद्या 12 तारखेला कोणत्या कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे. शेतकरी मित्र, 12 तारखेला सकाळपासून वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच सोलापूरच्या काही भागामध्ये पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 3 वाजल्यापासून दापोली, पुणे या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच सांगली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच संभाजीनगर, जालना, बीड या ठिकाणी 2 वाजल्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे. तसे पाहिला असता शेतकरी मित्र, हा पाऊस 5च्या टायमाला पाहिला असता नाशिक, मुंबई, दापोली, पुणे, सातारा या भागामध्ये जोरदार राहणार आहे. तसेच संभाजीनगर, बीड, जामखेड, केज, पिटे, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, धाराशिव या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, हा पाऊस 5च्या टायमाला पैठण तसेच जामखेड, चौसाळा या भागामध्ये पाऊस येईल अगर नाही. आता हा पाऊस बाउंड्रीवर आहे आणि तसेच येळामच्या देखील काही बाउंड्री आहे. त्यामुळं पावसाची द्विधा परिस्थिती आहे. परंतु शक्यतो 90% पाऊस हा चौसाळा, केज या भागामध्ये पडणारच आहे. तसेच हा पाऊस गेवराई, बीड या ठिकाणी जोरदार राहणार आहे. तसेच चौसाळा, केज या ठिकाणी देखील जोरदार राहणार आहे. 1 ते 2 मिली पाऊस पडणार आहे. तसेच कळंब, बर्दापूर, धाराशिव, तुळजापूर, बार्शी, वैराग या ठिकाणी अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच सोलापूरला देखील जोरदार पाऊस राहणार आहे. अक्कलकोटला देखील जोरदार राहणार आहे आणि औसा, लातूर, शिरपूर, निलंगा, उदगीर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस 10 मिलीच्या आसपास राहणार आहे, म्हणजे मुसळधार टाईप पाऊस राहणार आहे. तसेच देगलूर, मुखेड, कंधार, अहमदपूर, गंगाखेड, परभणी, पूर्णा, सेलू, जिंतूर या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. लोणार, जालना या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच देऊळगाव राजा, मेकर, चिखली, बुलढाणा, खामगाव, अकोला, अमरावती या भागामध्ये देखील सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे 12 तारखेला 5च्या टायमाला. आणि शेतकरी मित्र, हा पाऊस यवतमाळ, आर्वी, वर्धा तसेच वणी या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि उमरखेड, भंडारा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे 12 तारखेला विदर्भ साईडला. मराठवाड्यातील फक्त काही मराठवाड्यात देखील बऱ्याच जवळजवळ पूर्णच मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. फक्त संभाजीनगर आणि जालना या भागामध्येच पावसाचा अंदाज आहे. जालन्याकडील भागामध्ये संभाजीनगरला सिल्लोड आणि पैठण पर्यंत पाऊस आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस 12 तारखेला 5 वाजेपर्यंत पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस रात्री देखील काही भागामध्ये जोरदार पडणार आहे. आपण पाहणार आहोत रात्री 12 तारखेला 9च्या टायमाला नांदेड,
पुसद या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच अमरावती या भागामध्ये देखील जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस 13 तारखेला पहाटे नांदेड, देगलूर या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच लातूरच्या भागामध्ये काही जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर, बार्शी या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच पंढरपूर, विटा, सांगली, सातारा, कोल्हापूर या कराड या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगरला सर्वसाधारण पाऊस होऊ शकतो पहाटे 13 तारखेला पहाटे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र 13 तारखेला जवळपास 11च्या टायमाला कोल्हापूर, सांगली, जत या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. निपाणी, विटा आणि कराड या ठिकाणी 11च्या टायमाला 13 तारखेला मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. मोला, इचेगाव, वैराग, बार्शी, परांडा, कुर्डवाडी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. करमाळा या ठिकाणी देखील मुसळधार सारखाच पाऊस राहणार आहे. तसेच तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये देखील मुसळधार टाईप पाऊस राहणार आहे. तसेच कळंब, केज, चौसाळा, बीड, गेवराई या ठिकाणी देखील अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच पैठण, अंबड या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच गंगापूर आणि पाथर्डी या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे 13 तारखेला 1च्या टायमाला. शेतकरी मित्र 13 तारखेला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार, जोरदार सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. परंतु नाशिक, इगतपुरी या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे. आपण फक्त अति जोरदार पाऊस कोणत्या भागामध्ये राहणार ते सांगत आहोत. आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण तर पाऊस राहणारच आहे. परंतु एकदम जोरदार ते मुसळधार पाऊस हा कोणत्या भागामध्ये राहू शकतो 13 तारखेला. तसेच अकोटा, अचलपूर, तसेच धर्मी या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. खामगाव या भागामध्ये. आणि शेतकरी मित्र जवळजवळ हा पाऊस 13 तारखेला 6च्या टायमाला जालना, माजलगाव, बीड, गेवराई, जिंतूर, चिखली या भागामध्ये मुसळधार टाईप पाऊस राहणार आहे. एकदम अति जोरदार, कारण हा पाऊस 12 ते 13 मिलीच्या आसपास राहणार आहे. तसेच सोलापूरला मुसळधार पावसाची शक्यता आहे 13 तारखेला 6च्या टायमाला. सोलापूर, तुळजापूर या भागामध्ये, तसेच इंदापूर, करमाळा, पंढरपूर, कुर्डवाडी या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच सांगली, जत, कोल्हापूर या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच चिपळूण देखील मुसळधार पाऊस राहणार आहे. आणि इगतपुरी, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच नाशिकला देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक, मनमाड, श्रीरामपूर, वैजापूर या ठिकाणी मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. जवळजवळ हा पाऊस 13 तारखेला एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस दिवसभर पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे 13 तारखेला हा दिवसभर. आणि पहाटपासूनच हा पाऊस जोरदार राहणार आहे. तसा पाऊस चिपळूण, रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे. कराड, विटा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील 13 तारखेला जवळजवळ कोल्हापूर, सांगली, सातारा, विटा, चिपळूण या भागामध्ये दिवसभर जोरदार ते मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता रात्री 11च्या टायमापर्यंत राहणार आहे. तर तेथील शेतकऱ्यांनी थोडे सावध राहण्याची खूप आवश्यकता आहे. 13 तारखेला रात्री 11 वाजेपर्यंत कोल्हापूर, सांगली, कराड, विटा, रत्नागिरी, चिपळूण, सातारा आणि जेजुरी या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे 13 तारखेला रात्री 11 पर्यंत. आणि इतर जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे. जामखेड, पिटी, बीड, गेवराई, माजलगाव, जालना, लोणार या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच जळगावला देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे 13 तारखेला 11च्या टायमाला. आणि आपण पाहणार होता आता 14 तारखेचा हवामान अंदाज. 14 तारखेला देखील शेतकरी मित्र बऱ्याच भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्ये मुसळधार पाऊस राहणार 14 तारखेला 6च्या टायमाला. तसेच मुंबई, तसेच पालघर, नाशिक या भागामध्ये देखील अति जोरदार पाऊस राहणार आहे. मालेगाव, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये देखील अति जोरदार ते एकदम भयानक असा पाऊस राहणार आहे. आणि बाकी इतर जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस
14 तारखेला देखील राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच एकदम जोरदार पाऊस 14 तारखेला 8च्या टायमाला बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी भागामध्ये राहणार आहे. मालेगाव, जळगाव या भागामध्ये 14 तारखेला 8च्या टायमाला सिल्लोड या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच चिखली, खामगाव या ठिकाणी देखील अति जोरदार पाऊस राहणार आहे. जालना, पैठण, बीड, गेवराई, माजलगाव, परळी, परभणी, जिंतूर या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे 14 तारखेला 8च्या टायमाला. आणि शेतकरी मित्र, हा पाऊस जवळजवळ रात्री 12 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. परत हा पाऊस 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये 5च्या टायमाला पूर्ण महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस 7च्या टायमाला अति जोरदार पाऊस हा मुंबई किनारपट्टी, दापोली, सातारा, पुणे, मुंबई या भागामध्ये राहणार आहे. तसेच नाशिक, मालेगाव, मनमाड, संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस 15 तारखेला राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, आपण रोज ताजी अपडेट टाकल्यानंतर एकदम अचूक असा हवामान अंदाज येतो. त्यासाठी आपण शेतकरी मित्र सध्या तरी या महिन्यामध्ये रोज आपला हवामान अंदाज बघत जा, कारण रोज वातावरणात बदल होत आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात मुसळधार ते अति जोरदार पावसाची शक्यता ही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या शेतातील कामे सध्या तरी खूप करणे अवघड आहे. पण जेवढा टाइम भेटेल तेवढ्या टाइमामध्येच आपल्या शेतातील काम करून घ्या, कारण हा अख्खा सप्टेंबर महिना रोज पाऊस आहे. फक्त भाग बदलत पाऊस आहे. एखाद्या वेळेस फक्त 1-2 दिवस 2 ते 3 दिवस कमी जास्त प्रमाणात पाऊस राहणार. 1 ते 2 दिवस पाऊस उघडण्याची शक्यता आहे. परत पाऊस लागणार आहे. तेवढ्याच काळात आपल्या शेतातील काय काम असेल ते करून घ्या, कारण हा सप्टेंबर महिन्यात आता काम करणं शेतकऱ्यासाठी खूप तारेवली कसरत आहे. तरी शेतकरी मित्र, अशीच आपली रोजची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.